आता लय दिवस झाले की नाही मक्याचे रेट तीन वाढतील असं वाटायला तर, पण एवढे दिवस थांबून पण की नाही काहीच रेट वाढले नाही. त्यामुळे आता लय वाट बघत बसण्यापेक्षा की नाही एकच पर्याय होता, तो म्हणजे आपल्या सैनिकांना बोलवायचं, रास करायचं आणि मक्का विकून टाकायचं. कारण की आता लय दिवस वाट बघत थांबलं की नाही याचं वजन पण कमी होतंय. त्यामुळे आता तिकडे सैनिकांना कामाला लावून की नाही मी इकडे पहिल्यांदा तटतेन आणलं. नंतर मग गाडीवरनं की नाही डायरेक्ट मी पोती आणायसाठी आलो. आता कमी जास्त की नाही 30-40 पोती घेतलेलं आणि मग सगळे पोती असं गाडीवर ठेवून की नाही मी मळ्याकडे आलो. इथं आल्यावर की नाही एका साईडची जरा कंच पण गोळा करायची होती, त्यामुळे ती पण की नाही गोळा करायला चालू केलं. आणि ते सगळं मक्का तीन झाल्यावर ना की नाही आपली मशीन पण आली. आल्यावर मग सगळ्यात पहिला की नाही तटते नातून असं मशीन तीन लावून घेतलं. त्यानंतर मग आपली इकडे सैनिक पण की नाही कंच टाकण्यासाठी तयार झाली. मशीन मोठी असल्यामुळे की नाही असं एकदम बराबर काम होईल तिथं. आणि दोघांचं भरायचं चालू होतं आणि दोघांचं असं टाकायचं चालू होतं. आणि ज्यावेळेस मशीनमध्ये कंच जाऊन असं मक्का बाहेर येते की नाही त्यावेळेसची जी फिलिंग असते की नाही ती एकदम भारी वाटत असते. बाकी तसं माझं काम चालू होतं ते म्हणजे हे सगळं पोती भरली की नाही एका साईडला लावायचं. आता एकटंच असल्यामुळे की नाही असं वडतच लावायला चालू केलं. सकाळी मशीन यायलाच की नाही 10-11 वाजलेलं, त्यामुळे इथली रास करायला की नाही आम्हाला 1 वाजलं. मग इथलं सगळं झाल्यावर ना की नाही आता अजून दुसऱ्या जागी पण करायची होती. त्याच्या अगोदर सगळं खाली पडलं होतं की नाही मग ते पण गोळा केलं. नंतर मग तिथनं सरळ जाऊन की नाही अजून 15 पोती नवीन आणलेलं, कारण की अजून जे अर्धा एकर मक्का लावलेलं की नाही त्याची पण रास करायची होती. हे काय तसं लय जास्त नव्हतं, तेवढ्याच एका तासाभरात की नाही रास करून सगळं संपवलेलं. त्यानंतर मग आपल्या सैनिकांची पण सुट्टी झाली आणि इकडे आपल्या मशीनचं पण काम झाल्यामुळे की नाही मशीन पण गेली. नंतर मग मी पण की नाही सगळे पोती असं तट्टाखाली झाकून ठेवलं आणि मग शेवटी तिथनं माझी पण सुट्टी केलं. बाकी मग चला आता भेटूया आपण एका असंच नवीन ब्लॉग मध्ये.